स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही एक गोष्ट खायची नाही, त्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास कसा केला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, त्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते। त्याचबरोबर चातुर्मास सुरू होत आहे, तो आपल्या सगळ्यांना माहिती की एकादशी नंतर चातुर्मास सुरू होणार आहे। तर चातुर्मासामध्ये कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत त्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आषाढी एकादशीच्या दिवशी भाविक भक्त वारीमध्ये आपल्या भगवंताची भेटीसाठी जात असतात। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी जी पालख्या निघालेल्या आहेत त्या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये असतात। तर पंढरपुरामध्ये भगवान विठ्ठल का आले त्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे। जी तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ती जर व्हिडिओ बघितला तर तुमची सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्या व्हिडिओमध्ये असणार आहेत। तर तो व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये मी कथा सांगितलेली कथासुद्धा तुम्ही ऐकू शकता। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आषाढी एकादशीला आपण उपवास करतो, त्याचबरोबर खूप गोष्टीचे पालन आपण करत असतो, म्हणजे नियम आपण पाळत असतो। त्याच्यामध्ये पहिला नियम आपल्याला सांगितला जातो की आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे कोणतीही एकादशी असेल त्या दिवशी तुळशी मातेला हात लावायचा नाही, तिचं पान तोडायचं नाहीये, मंजुळा तोडायची नाहीये। आणि त्याच दिवशी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगितली जाते की भगवान विष्णूंना म्हणजे भगवान विठ्ठलाला तुम्ही तुळशीचं पान अर्पण करा, तुळशीचं पान अर्पण करा, मंजुळा अर्पण करा, अशा गोष्टी आपल्या कानावर पडतात आणि आपण त्या दिवशी सेवा करत असतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या दिवशी चुकूनही तुळशी मातेला हात लावायचा नाही। एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला हात लावायचा नाही। चुकून जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला कोणतंच फळ भेटणार नाही। तुम्ही जी उपवास करता किंवा तुम्ही जी आपल्या भगवान विठ्ठलाची सेवा दिवस रात्र करतात त्याचं काहीही फळ तुम्हाला भेटणार नाही। लक्षात ठेवा, तुम्ही उपवास करा किंवा नाही करा पण तुळशी मातेला हात नका लावू। तुम्हाला उपवास आहे म्हणून तुम्ही हात लावत नसताल आणि उपवास नाहीये म्हणून जर तुम्ही हात लावत असाल, त्याच्यापेक्षा तुम्ही कोणीही असेल एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला हात लावायचा नाहीये, तुळशी मातेला स्पर्श करायचा नाहीये, पाणी सुद्धा घालायचं नाहीये। त्या दिवशी असं म्हणलं जातं की भगवान विष्णूंसाठी तुळशी माता सुद्धा व्रत करत असते, उपवास धरत असते, म्हणून आपण सुद्धा तिला हात लावायचा नाहीये। तर आदल्या दिवशीच तुळशीचे पानं असतील, मंजुळा असेल, आदल्या दिवशीच तोडून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी तीच जी तोडलेली आहे तीच आपल्या भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे। आपण पाहत असतो मंदिराच्या बाहेर, आपण विठ्ठलाच्या मंदिरात जर गेलात तर त्याच्या बाहेर स्टॉल लावलेले असतात, त्या ठिकाणी मंजुळा दिसते, त्याचबरोबर तुळशीची पानं असतात, ती आदल्या दिवशीच तोडून घेत असतात। एकादशीच्या दिवशी ती तोडत नाहीत, आदल्या दिवशीच तोडलेली असतात आणि तीच आपल्याला देत असतात। तर तसंच तुम्हाला आदल्या दिवशी तुळशीचे पानं तोडायचे आहेत आणि तीच आपल्या भगवान विष्णूंना, भगवान विठ्ठलांना अर्पण करायचे आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट खरंच तुम्ही नक्की पाळा, म्हणजे ही चूक खरंच करू नका। तुम्ही जे उपवास करतात त्याचं जर फळ तुम्हाला पाहिजे असेल तर खरंच तुळशी मातेला हात एकादशीच्या दिवशी लावू नका, पाणी सुद्धा घालू नका। पाणी तुम्ही आदल्या दिवशी अर्पण करा, जास्त पाणी अर्पण करा, म्हणजे दुसऱ्या दिवशी तिला पाण्याची आवश्यकता सुद्धा लागणार नाही। म्हणजे आपल्याला पाणी तर अर्पण करायचं नाही म्हणून आदल्या दिवशीच तुम्ही पाणी अर्पण करायचं आहे, असं तुम्हाला एकादशीच्या आदल्या दिवशी करायचं आहे। एकादशीच्या दिवशी आपल्या तुळशी मातेला हात लावायचा नाही। त्याबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की एकादशीच्या दिवशी उपवास आपण जर करत असाल तर आपल्या घरामध्ये मांसाहार केला जात नाही, म्हणजे चिकन, मटण, अंडी ह्या गोष्टी आपण सेवन करत नाहीत। खूप जण सुपारी असेल, बडीशोप असेल ह्या गोष्टी खात नाहीत, ह्या गोष्टीचं पालन आपण करत असतो। त्याचबरोबर दुसऱ्याला वाईट बोलत नाहीत। घरामध्ये एखादं व्यक्ती जर एकादशीच्या दिवशी आला तर त्याला आपण चहा पाणी केल्याशिवाय बाहेर जाऊ देत नाहीत। त्याचबरोबर त्या दिवशी आपण दुधाच्या वस्तू खातात, वस्तू खाता येत असतात। त्याचबरोबर आपल्याला उपवासाच्या दिवशी आपण फळं खातो, त्याच्यामध्ये केळी असेल, डाळिंब असेल, त्याचबरोबर सफरचंद असेल, अशा गोष्टी आपण त्या दिवशी खाऊ शकता, ग्रहण करू शकतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना उपवास आहे आणि ज्यांना उपवास नाही त्यांच्या घरामध्ये एक लक्षात ठेवा की त्या दिवशी तांदूळ खायचं नाही। तुम्ही उपवास धरत नसाल तरी सुद्धा एक लक्षात ठेवा की तुम्हाला एकच गोष्ट खायची नाहीये, ती म्हणजे तांदूळ, तांदळाचा भात तुमच्या घरामध्ये करायचा नाही। उपवास नसला तरी सुद्धा आपण काय करत असतो, एकादशी म्हटलं
की जी ज्याला उपवास आहे त्याच्यासाठी शाबू असेल, भगर असेल आपण करतो, आणि आपल्यासाठी ज्याला उपवास नाही त्यांच्यासाठी आपण भात करत असतो. भात करतो आणि आपल्या घरातले ज्यांना उपवास नाही ती खात असतात. एक लक्षात ठेवा, त्या दिवशी कत्तही भात खायचा नाही. जी आपली सेवा आहे, सेवा नाही केली तरी चालेल, त्याचबरोबर आपण उपवास नाही धरला तरी चालेल, पण ही चूक करायची नाही. आपल्याला त्या दिवशी भात खायचा नाही. तांदळापासूनच्या गोष्टी कोणत्याच आपल्याला खायच्या नाहीत. वांगी एक खायची नाही, लसूण खायचा नाही, कांदाही खायचा नाही. ह्या 4-5 वस्तू जर तुम्ही त्या दिवशी खाल्ला तर तुम्हाला खरंच तुम्ही सेवा जी केली त्याचं पुण्य भेटणार आहे. आणि जी उपवास करतात आणि जी तुमच्या घरातले उपवास करत नसतील त्यांना सांगा की भात खाऊ नका, तांदळाचा भात खाऊ नका. त्याचबरोबर कांदा, वांग, त्याचबरोबर लसूण, ह्या गोष्टी तुम्हाला 4 वस्तूचं पालन करायचं. ह्या 4 वस्तू तुम्हाला नक्की खायच्या नाही आहेत. लक्षात ठेवा, काही करून ह्या 4 वस्तू तुम्हाला एकादशीच्या दिवशी खायच्या नाही आहेत. त्याचबरोबर मसुराची डाळसुद्धा एकादशीच्या दिवशी खायची नाहीत. तुम्हाला समजत असेल, मी मनाभावे सांगत आहे की ह्या 4 गोष्टी खरंच तुम्ही कत्तही खाऊ नका. ह्या गोष्टी जर तुम्ही खात नसाल तर खरंच तुम्हाला पुण्य भेटणार आहे. त्या दिवशी फक्त एक गोष्ट करा, विठ्ठलाचं जिथं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन विठ्ठलाची पूजा करा. उपवास करा किंवा नाही करा, पण त्या दिवशी भगवान विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन भगवान विठ्ठलाची सेवा करा, पूजा करा. एवढंच या व्हिडिओमधून सांगण्याचा अर्थ आहे की त्या दिवशी ह्या गोष्टी खायच्या नाहीत. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.